स्वतःच्या आयब्रो करण्यासाठी पहिले थ्रेड कसा पकडायचा हा कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे, म्हणजे आपल्याला आयब्रो करणं सोपं जातं. इथे मी जवळपास 20 सेंटीमीटर थ्रेड घेतलेला आहे आणि तो डबल करून कट केलेला आहे या प्रकारे. त्यानंतर इथे अशी नॉट बांधलेली आहे. त्याला असं सर्कल टाईप कप पकडून 5-6 वेळेस असं टर्न करायचं, म्हणजे त्याचे 2 भाग तयार होतात. इथे उजव्या बाजूच्या धाग्याने आपण डाव्या बाजूचे आयब्रोज करणार आहोत, अशा प्रकारे जसे मी दाखवलेले आहे तुम्हाला. आणि असा धागा एका साईडने वरती वरती करत न्यायचा असतो. आणि उजव्या साईडच्या आयब्रोज ह्या डाव्या साईडच्या हातातल्या धाग्याने करायचे असतात. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे माझे आयब्रोज बघू शकता तुम्ही, बरेचसे वाढलेले आहेत. इथे पहिले आपण कोमनी थोडंसं त्याला शेप देण्याचा प्रयत्न करू, म्हणजे आपल्याला इझी जाईल बघायला की आपला शेप कसा करायचा आहे. त्यानंतर वरचे जे साईडचे केस असतात एक्स्ट्राचे ते कट करायचे, म्हणजे व्यवस्थित शेप येतो आयब्रोजला. नाहीतर धाग्यामध्ये ते एक्स्ट्रा येऊन कट होऊ शकतात आणि आपला शेप बिघडू शकतो. इथे पावडर अप्लाय करायचे, कारण इथे स्किनला त्रास झाला नाही पाहिजे आणि इझिली निघले पाहिजे आयब्रोज, त्याच्यासाठी. आणि मी दाखवल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा प्रकारे केस आयब्रोजचे कट करायचे, म्हणजे काढायचे थ्रेडने. आयब्रोज थोड्याशा वरती स्ट्रेच करायचे, म्हणजे तुम्हाला स्किनला थोडासा त्रास कमी होईल. सेल्फ करायचं म्हटल्यानंतर थोडाफार त्रास तर इथे नक्कीच होणार आहे, कारण आपण बाहेरून करून आणतो तेव्हाही त्रास बराचसा होतो. मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये दाखवलेलं आहे आणि खूप जवळून दाखवलेलं आहे की मी कशा आयब्रोज करत आहे ते. त्यानंतर वरच्या साईडनेही तशाच प्रकारे आयब्रोज करायचे आहेत. मला थोडेसे ब्रॉड आवडतात, त्याच्यामुळे मी माझे आयब्रोज असे ठेवलेले आहेत. तुम्हाला जर तुमचा थोडासा अजून थिन हवा असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.